माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांचं एक अत्यंत महत्त्वाचं पत्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सदर पत्राच्या माध्यमातून शाळांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, ज्या सूचना मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या आहे. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण शिक्षण संचालनालयाचं एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. आता आपण या पत्रातल्या ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या सूचना आपण या ठिकाणी जाणून घेऊया. शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. शाळा सुरू होण्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री नगर विकास विभाग, माननीय उपमुख्यमंत्री राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास, सर्व माननीय मंत्री व राज्यमंत्री, माननीय खासदार, माननीय आमदार, लोकप्रतिनिधी तसेच सर्व सनदी अधिकारी यांच्या शाळा भेटीबाबत वर्तमानपत्रात प्रसिद्धी द्यावी. तसेच शाळा सुरू होण्याच्या स्थानिक स्तरावर प्रचार प्रसार करावा. सदर कार्यक्रमांतर्गत माननीय लोकप्रतिनिधी व अधिकारी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा भेट करतील. माननीय लोकप्रतिनिधी यांना संपर्क अधिकारी निश्चित करून द्यावेत. शाळा भेटीचे नियोजन करावे. शाळा सुरू होणार असल्याबाबत ग्रामीण भागात दवंडी काढून सर्वांना कळविण्यात यावे. तसेच पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुप व शालेय नोटीस बोर्डवर यावर कळवावे. शाळा सुरू होण्यापूर्वी शाळा व शालेय परिसराची स्वच्छता करावी. शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी पालकांना बोलवावे. अंगणवाडी सेविका ताई यांना बोलवावे. शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढावी, आयोजन करावे. नवागत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे. पहिले पाऊल या संकल्पनेअंतर्गत इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पायाचा ठसा कागदावर घ्यावा, त्याची प्रत पालकांना द्यावी. सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश यांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात यावे. शैक्षणिक गुणवत्ता विषयक उपक्रमाचा नियोजनाचा आढावा घ्यावा. निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत केलेल्या कार्यवाहीचा आढावा घ्यावा. शालेय भौतिक सुविधांचा आढावा घ्यावा. आवश्यकतेनुसार उपाययोजनांसाठी मार्गदर्शन करावे. शालेय स्वच्छता, विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेच्या सवयी याबाबत आढावा घ्यावा. शालेय क्रीडा साहित्य, खेळाच्या सुविधा, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, विविध स्पर्धा परीक्षा इत्यादी बाबींचा आढावा घ्यावा व मार्गदर्शन करावे. सर्व विद्यार्थ्यांकरिता शाळेचा पहिला दिवस हा उत्सवाप्रमाणे साजरा करून शाळेमध्ये तिथी भोजन आयोजन करावे. तरी याबाबत आपल्या जिल्ह्यांमध्ये शाळा प्रवेशोत्सव या उपक्रमांतर्गत आवश्यक कार्यवाही करून शाळांना भेटी दिल्याबाबतचा अहवाल शिक्षण संचालनालयास सादर करावा. शिक्षण संचालनालयाचं हे एक महत्त्वाचं पत्र आहे. हे पत्र आपण या ठिकाणी संक्षिप्तमध्ये जाणून घेतलेलं आहे. हा व्हिडिओ थांबून सुद्धा आपण तो व्यवस्थितपणे हे पत्र जाणून घेऊ शकता. सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.